चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑफिशियल पेजवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याचा दुसरा भाग आज आपण बघत आहोत. वर्ग आणि वर्गमूळ पार्ट 2. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आहे आपली 30 तारीख. ठीक आहे. किती तारीख आहे आज? 30 तारीख आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा 30/9/2024 आणि आपण काय बघतोय आज? वर्ग वर्गमूळ भाग 2. वर्ग वर्गमूळ दुसरा पार्ट बघतोय. दुसरं लेक्चर आहे हे आपलं. ठीक आहे. मग आता वर्ग आणि वर्गमूळ याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने आहे ते एकदा आपल्याला बघायचंय. कुठल्या स्वरूपाचे प्रश्न येत असतात तेही बघायचंय. ठीक आहे. जसं की आता वर्ग आणि वर्गमूळ काढण्याच्या ज्या पद्धती आहेत, सुरुवातीला आपण वर्ग बघू, त्यानंतर वर्गमूळ बघू. आपण थोडंसं रिव्हिजन घेतोय की वर्गाच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक काय होतात? येत नाहीत. ठीक आहे. हे अंक येत नाहीत. 2, 3 आणि 7, 8 हे अंक काय होतात? येत नाहीत. 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येत नाहीत. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. वर्गाच्या एकक स्थानी जर 0 आला तर तो एकटा कधी येत नाही, तो जोडीने येतो. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागची तो वर्ग संख्या घेऊन येतो, पूर्ण वर्ग संख्या घेऊन. आणखी एक पुढचा मुद्दा, जर म्हणजे विषम 0 येत नाहीत, म्हणजे 1 वेळा 0 येत नाही, 3 वेळा 0 येत नाही, 5 वेळा 0 येत नाही, 7 वेळा 0 येत नाही, 9 वेळा 0 येत नाही. 0 येतो समस्थानावाला. 2 वेळा तरी येईल, 4 वेळा तरी येईल, 6 वेळा येईल, किंवा 8 वेळा येईल, किंवा 10 वेळा येईल. पण ज्या ज्या वेळा तो 0 येईल त्याच्या पाठीमागची वर्ग संख्या असेल. कसली संख्या असेल? पूर्ण वर्ग संख्या असेल. इथपर्यंत क्लिअर झालं? पूर्ण वर्ग संख्या त्याच्या पाठीमागची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला वर्गमुळाच्या बाबतीतले पुढचे काही मुद्दे आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. वर्ग आणि वर्गमूळ शिकत असताना दोन्ही पॅरलल बघतोय आपण. की आता हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला, हे वर्गमुळाचं चिन्ह दिसतंय. कशाचं चिन्ह? हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. आणि याचा म्हणजे एखाद्या घातांक जर 1/2 असेल तर समजायचं तो वर्गमूळच आहे. ठीक आहे. काय आहे? तो वर्गमूळच आहे. जसं की मी जर म्हणलं 256चा 1/2 घात, तर तो काय आहे? 256 हा कशामध्ये आहे? वर्गमुळामध्ये आहे. 256 वर्गमुळामध्ये आहे. ठीक आहे. आता एखाद्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे? वर्गमूळ शोधायचं. ठीक आहे. काय करायचं आहे? वर्गमूळ शोधायचं. तर वर्गमूळ शोधत असताना अगोदर सुरुवातीला आपण भागाकार पद्धतीने, आता वर्ग तर तुम्हाला माहित झाला. वर्ग कसा शोधायचा असतो? जसं की समजा आपल्याला 11चा वर्ग शोधायचा आहे, तर 11 गुणवले 11 जर केलं तर किती येतं? 121. शॉर्ट ट्रिकने जर आपण बघितलं तर 11चा वर्ग करायचा आहे. याच्यामध्ये 2 संख्या आहेत. 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1, 1 1 1, 1 2 2, 0. आणि मग याची काय केली आपण? बेरीज केली. बरोबर आहे. आपण 25चा वर्ग बघितला होता. कसा करायचा? 5 5 25, त्याच्यानंतर 5 2 10, 10 2 5 5 25, 2 2 4, 5 2 10, 10 2 20. ठीक आहे. हे असंच बघितलं होतं ना आपण? असंच बघितलं होतं. 5 5 2 आणि 6, 625. किंवा 25चा वर्ग बघत असताना एकक स्थानच्या, म्हणजे एकक स्थानी 5 आहे म्हणून एकक स्थानच्या अंकाचा वर्ग 5 5 25, पाठीमागच्या संख्येची पुढची संख्या क्रमवार, आणि 3 2 6, 625. हे आपण वर्ग करत असताना बघितलं होतं. आता आपल्याला वर्गमूळ शोधत असताना कशा पद्धतीने शोधायचं
तेही तुम्हाला अगोदर सांगतो. अगोदर बेसिक जाऊ, त्यानंतर शॉर्टने जाऊ. ठीक आहे, अगोदर आपल्याला बेसिकने जायचंय, नंतर शॉर्टने जाऊ. आता समजा 1369 या संख्येचा तुम्हाला काय शोधायचा आहे, वर्ग शोधायचा. मग 1369 ही संख्या कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे, कारण एकक स्थानी 9 दिसतोय, म्हणजे वर्ग नाही असं तर म्हणू शकत नाही आपण. मग 9 आहे याचाच अर्थ काय, की ती एकतर कुठल्या, बघा आपण बघितलं होतं की कुठल्या संख्येच्या वर्गस्थानी काय काय येते. तर 1 चा वर्ग 1, 2 दोन्ही 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100. एकक स्थानी 9 आहे, म्हणजे एकतर ती 7 चा वर्ग असावी, म्हणजे 7 एकक स्थानी असणारा किंवा 3 एकक स्थानी असणारा, ह्या दोघांपैकीच एक वर्ग असणार आहे. 7 एकक स्थानी किंवा 3 एकक स्थानी असणारा वर्ग, हे तुम्हाला लक्षात आलं. एकतर 7 एकक स्थानी पाहिजे किंवा एकतर 3 एकक स्थानी पाहिजे, बरोबर. त्यानंतर तुम्ही जर बघायला गेलात तर 1300 ही कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची वर्गसंख्या आहे हे शोधायचं. मग जर समजा तुम्ही बघितलं इथं, जर 20 चा वर्ग बघितला तर 20 चा वर्ग आहे 400. त्यानंतर 30 चा वर्ग बघितला तर तो आहे 900 आणि 40 चा वर्ग बघितला तर तो किती आहे, 4 चौक 16, 1600. म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये ही संख्या 30 आणि 40च्या दरम्यान आहे. हे तुम्हाला डायरेक्टली शोधायला लावायला, 30 आणि 40च्या दरम्यान आहे. मग 30 आणि 40च्या दरम्यान जर बघितलं तर काय काय आहे, एकतर 33 आहे किंवा एकतर 37 आहे. का, कारण आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे, एकतर 3 पाहिजे किंवा 7 पाहिजे. म्हणजे एकक स्थानी वर्गाच्या एकक स्थानी 9 आलेला आहे, वर्गाच्या एकक स्थानी 9 आलाय, म्हणजे संख्या काय असणार आहे, एकतर 33 असणार आहे किंवा एकतर 37 असणार आहे. मग तुम्ही जर बघितलं तर या दोघांच्या मध्ये 35 ही संख्या आहे. मग 35 चा वर्ग करून बघा, 5 5 25 आणि 3 च्या पुढची संख्या 3 चौक 12, 1225. आता हे 1325 या 1225 पेक्षा पुन्हा मोठी आहे, म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये काय झालेलं आहे, तुमची ती 37 संख्या आलेली आहे, जिचं वर्गमूळ काय आहे, वर्गमुळामध्ये 1369 आणि म्हणून याचा वर्गमूळ काय, 37. आता आपण भागाकार पद्धतीने जाऊ. हे तुम्हाला मी शॉर्ट सांगितलं सगळं, ठीक आहे, सगळं मी तुम्हाला हे शॉर्ट सांगितलं. आता भागाकार पद्धतीने कशा पद्धतीने जायचं, कसं की बेसिक खूप महत्वाचं आहे. बेसिक जर आलं तर सगळं येत असतं, नाहीतर मग थोडासा प्रॉब्लेम्स येत असतो. ठीक आहे, आता प्रॉब्लेम येणार नाही काय नाही, कारण आपण आहोत. ठीक आहे, बघा आता वर्गमुळामध्ये काय सांगितलं, 1300, वर्गमुळामध्ये 1369. आता सुरुवातीला काय करायचं, याचे 2 गट पाडायचे. याचे किती गट पाडायचे, असे 2 गट पाडायचे. जर 5 अंकी संख्या असेल तर मग मात्र 0 1 घ्यायचा आणि पुढच्या संख्येला गट पाडायचे. 3 अंकी संख्या असेल तर 0 घ्यायचा आणि 2 म्हणजे किंमत न बदलू देता 0 घ्यायचं. जसं वर्गमुळामध्ये 144 आहे, 144 आहे, तर ह्या 1 च्या अगोदर 0 घ्यायचा आणि 2 गट पाडायचे, असं करायचं. नाही ते 144च्या पुढे 0 घेताना सगळं चुकून जाईल. आता याचे 0 घेतले, मला सांगा 13ला कोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे 13च्या जवळची वर्गसंख्या 4 चौक 16 होतं आणि 3 त्रिक 9 होतं. म्हणजे मी काय केलं, परत लक्षात घ्या, मी काय केलं, मी घेतलं इथं 3 आणि 3 त्रिक 9. आता इथं 3 घेतलं म्हणून इथंही 3 घेतलं आणि इथंही 3 घेतलं, या दोघांची काय केली मी, बेरीज केली. आता याच्यातून 13तून 9 गेले, 13 मधून 9 गेले, काय गेलं, 13 मधून 9 गेले. बघा 13तून 9 जर गेले तर उरतात किती, 4 उरतात. हा जो गट आहे हा जशास तसा खाली घेतला, त्यानंतर या दोघांची बेरीज केली 6. आता अशी कोणती संख्या इथं लिहावी की ज्या संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर याच्या जवळची संख्या येईल. तर इथं मी लिहिलं 7, इथं 7 लिहिलं, 37 आलं. 37ला 67ने जर गुणलं तर किती येतं बघा, 67 गुणविले 7, 7 7 49ला 9चा, 4 4
6 7 42, 42 आणि 6 7 7 7 49 ला नावाचा 4 6 7 42, 42 आणि 4 46, 42 आणि 4 46 किती आलेला आहे 469. 469 जशास तसं आलेलं आहे. इथं 0 0 उरलं आणि तुमचा किती आलेला आहे 37 आलेला आहे. ठीक आहे. हे इतकं सोपं आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. आता घेऊ आपण वर्गमुळात 144. बघा कोण कोण लाईव्ह आहे एकदा बघू द्या. ठीक आहे. कोण कोण लाईव्ह आहे रे. 144 घेऊया. पटापटा पटापटा पटा घ्यायचं आणि पटपट पटपट सोडायचं. टेन्शन घ्यायचं कारण नाही. ठीक आहे. सोडवा. वर्गमुळामध्ये 144. आता हे तुम्हाला माहिती आहे हा 12चा वर्ग आहे. बरोबर आहे ना. 144 हा 12चा वर्ग आहे ना. मग वर्गमूळ किती येणार. वर्गमूळ 100% 12च येणार. बरोबर आहे. मग आता अशा कंडिशन मध्ये काय करायचं की याच्यामध्ये काय आहेत बाबा. याच्यामध्ये तुमचे 3 अंक दिसतात. मग 3 अंक दिसतात ना. तर काय करायचं याला अगोदर 4 अंकामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. मग 4 अंकामध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय म्हणजेच काय करावं लागेल 0 144 0 144 आणि मग आता काय करायचं 1 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. 1 या संख्येचा वर्ग 1च आहे म्हणून 1 घेतला. 1च घेतला. 1 मधून 1 गेला. 1 मधून 1 गेला. 1 मधून 1 गेला. खाली राहिला 0. वरचा 44 हा गट काय केला आपण जशास तसा घेतला. ठीक आहे. वरचा 44 हा गट आपण जशास तसा घेतला. त्याच्यानंतर हे झाले 2. ठीक आहे. हे झाले 2. आता इथं 2 लिहिले म्हणून इथं 2 लिहिले आणि याच्या समोर पण 2 लिहिले. याच्या समोर 2 लिहिले म्हणून गुणाकार सुद्धा 2 ने केला. मग 22 दोन्ही किती झालं 44 झालं. 22 दोन्ही 44 झालं. इथं 22 दोन्ही 44 झालं. बघा 22 दोन्ही 44 आणि पुन्हा या दोघांचे हे जे 22 आले ना हे 22 या 44 पेक्षा काय असतं आणि या दोघांची जर पुन्हा बेरीज केली तर 24 येते. ही 24 जर आलेल्या संख्येची दुप्पट असेल तर आपण केलेलं जे कॅल्क्युलेशन आहे ते अगदी बरोबर असतं. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन करतोय ते अगदी बरोबर आहे असं म्हणता येतं. आता 20 25 दोन पद्धतीने सांगतो. दोन पद्धतीने कसं सोडवायचं. वर्गमुळामध्ये 20 25 बरोबर आहे. आता मुळामध्ये जर वर्गाच्या आता 20 25 या संख्येच्या एकक स्थानी काय दिसतंय तुम्हाला 5 दिसतंय. म्हणजेच त्या संख्येच्या एकक स्थानी संख्या असलेली 5च असणार आहे. मग तुम्ही जर 15चा वर्ग करून बघितला तर 5 5 25 आणि इथं 2 ने गुणायचं म्हणजेच बेदोन्ही 225 येतं. चला 15चा वर्ग हा नाहीये. मग 25चा वर्ग बघा. 25चा वर्ग जर बघितला आपल्याला माहिती आहे तो कितीचा वर्ग आहे. 5 5 25 2 च्या पुढची संख्या 3 3 दोन्ही 6 625 आहे. त्यानंतर 35चा वर्ग करून बघा. 5 5 25 आणि 3 च्या पुढची संख्या 4 3 चौक 12 1225 म्हणजे 35चा पण नाहीये. आता 45चा वर्ग करून बघा. 5 5 25 आणि 4 च्या पुढची संख्या 5 4 25 आली बघा ही 45च्या पुढची संख्या. ठीक आहे. म्हणजे हा जो वर्ग दिसतोय तुम्हाला तो 45च्या पुढचा म्हणजे 45चा वर्ग आहे. आता 45चाच आहे का हे आपण परत पडताळून बघू. आता हे आहे 20 25 2 गट केले बाबांनो. 2 गट केले. 2 गट केल्यानंतर काय केलं मी 20च्या जवळची वर्ग संख्या शोधली तर 4 चौक 16 सापडलं मला. इथं 4चा वर्ग 16 मी याच्यातून वजा केला. इथं 4 घेतला. इथं 4 घेतला म्हणून परत इथं 4 घेतला. या दोघांची बेरीज केली 8 आला. 20 मधून 16 वजा केले 4 शिल्लक राहिले. 25 वाला हा गट जशास तसा खाली घेतला 25
आता 8 वर असा कोणता अंक ठेवावा, 8 वर असा कोणता अंक ठेवावा की तो अंक ठेवल्यानंतर त्याच अंकाने गुणल्यानंतर याच्या जवळची किंवा ही संख्या येईल. तर आता आपल्याला माहिती आहे 5च आहे, म्हणून मी इथं 5 ठेवला, 5 नेच गुणाकार केला. 8 वरती 5 ठेवला आणि परत 5 नेच गुणाकार केला. किती येतं मग? 5 5 25 ला 5चा हातच्या आलेला 2, 5 8 40 आणि 2 42. मग 42 मधून 42 अशाच तसा ठेवला म्हणजे 425 आला. इथं काय आलेलं आहे? 0 0. 85 आणि इथं 45 राहिलं, इथं 5 5 ठेवायचा राहिलं, कारण इथं 5 ठेवलं मग इथं 5 ठेवलं. 85 आणि 5 किती आलं? 90 आलं. हे 90 जे आहे हे 90 या 45 पेक्षा दुप्पट आहे. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेट करतोय ते कॅल्क्युलेशन अगदी बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हा, काहीतरी लिहित जा, बरोबर आहे चूक आहे असं काहीतरी लिहित जा, म्हणजे काय होतंय माझ्या लक्षात येते. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीनं आहे. जर एखाद्या चिन्हापासून पुढे जर दशांश चिन्ह असेल तर अशा वेळेस काय करायचं? दशांश चिन्ह असेल तर काय करायचं? म्हणजे ज्या संख्या दिसतात तुम्हाला त्या संख्यांमध्ये दशांश चिन्हाचा जर वापर केलेला असेल तर काय करायचं? तर दोन्ही बाजूकडून आपल्याला काय करायचं? त्याच्या जोड्या पाडायच्या, दोन्ही बाजूकडून पाडत जायचं. जसं समजा 8342.234 8342.234 याचा जर तुम्हाला वर्गमूळ काढायला लावला तर काय करावं लागेल तुम्हाला? दोन्ही साईडनी तुम्हाला काय करावं लागतील? जोड्या पाडाव्या लागतील. ठीक आहे. 8342 नाही 342 आहे हे. ठीक आहे, 342 आहे. इकडून एक 0 दिला आणि आता याच्या पुढे जर 0 दिला तर काय फरक पडतो का रे? 23 40 केलं काय? 23 अशा जोड्या पाडायच्या, याच्या जोड्या पाडायच्या आणि याच्या जोड्या पाडायच्या. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला मी 55चा वर्ग, हे झालं तुमचं वर्गमूळ शोधण्याची पद्धत. बरोबर आहे की नाही? वर्गमूळ शोधण्याची पद्धत. आता एखाद्या संख्येमध्ये जर फक्त एकच असेल तर मग वर्ग कसा शोधायचा? जसं 111 झालं, 111चा वर्ग असं जर असेल तर काय करायचं? 111 आहे ना, 111 गुणवले काय होणार? 111 गुणवले 111 असं जर करत बसलात तर समजायचं तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. 111 ही जर संख्या असेल आणि हिचा जर वर्ग करायला लावला असेल तर काय करायचं? 1 2 3 संख्या किती आहेत मोजायच्या. 3 मोजल्या, चढता क्रम, आता उतरता क्रम 2 आणि 1 ही झाली त्याची वर्ग संख्या. 1111 जर असेल, 1111 जर असेल, आता तेही सांगतो तुम्हाला त्याचं काय करायचं. 1111 याचा काय करायचा आहे? वर्ग करायचा. 1 2 काय करणार तुम्ही? 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 ह्या संख्या मोजल्या. किती अंक आहेत मोजले? आता एवढे जे अंक आहेत हे अंक मोजले आणि या अंकातून काय करायचं तुम्हाला? आता वजा करायचे. 3 2 आणि 1. ठीक आहे, 3 2 आणि 1 अशा पद्धतीनं याला तुम्हाला सोडवावं लागतं. म्हणजे एक तर चढता क्रम घ्यायचा आणि पुन्हा उतरता क्रम घ्यायचा, चढता क्रम घ्यायचा आणि उतरता क्रम घ्यायचा. 1च्या बाबतीतच आहे फक्त हे, बाकी इतरांच्या बाबतीत येत नाही. ठीक आहे. आता 50च्या जवळच्या संख्येचा वर्ग करणे. कुठल्या तरी संख्येच्या जवळचा वर्ग करणे. समजा आता 50च्या जवळच्या संख्येचा वर्ग करणे म्हणजेच काय की 50चा वर्ग आहे. समजा 50चा वर्ग किती आहे? 50चा वर्ग सांगितला तुम्हाला. शून्य असलेल्या संख्येचा वर्ग जर करायचा असेल, एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग करायचा समजा, तर एका शून्याच्या बदल्यात काय करायचंय? 2 शून्य घ्यायचे आणि पाठीमाग 5 5 25 घ्यायचे. बघा 50चा वर्ग करून 50 गुणविले 50, 5 5 25, 0 2 जशास तसे. ठीक आहे. 40चा वर्ग किती आहे रे? 40चा वर्ग किती आहे? 2 0, 4 चौक 16, 1600. 30चा वर्ग 2 0, 3 त्रिक 9. 20चा वर्ग 2 0, 2 0, बेदोनी 4, 400. 10चा वर्ग 2 शून्य घेतले, 1चा वर्ग 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 60चा वर्ग जर बघितलं तुम्ही तर या एका शून्याच्या बदल्यात 2 शून्य, 6 6 36. 70चा वर्ग
एका शून्याच्या बदल्यात 2 शून्य 7 7 49. त्याच्यानंतर 80चा वर्ग, एका शून्याच्या बदल्यात 2 शून्य 8 8 8 8 64. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, ही सगळी उदाहरणं सोडवायची आहेत. ठीक आहे. आता 75, 50चा वर्ग जर म्हटलं तुम्ही, ठीक आहे, बघा 55चा वर्ग करून बघा. एखाद्या संख्येचा वर्ग करायचा, 55चा वर्ग. मग काय करणार तुम्ही, 5 5 25, बरोबर आहे. आणि 5च्या पुढची संख्या 6, 5 6 30. 55चा वर्ग किती आला, 30 25, बरोबर आहे. 75चा वर्ग करा, 75. बघा बरं 75चा वर्ग करून. 75चा वर्ग करायचा, कोणत्याही संख्येचा करू शकता, 5 एकक स्थानी असलेल्या. 5 5 25, 7च्या पुढची संख्या 8, 7 8 किती आले, 56. म्हणजे 55चा वर्ग किती, 75चा वर्ग किती, 56 25. 115चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. कोणत्या संख्येचा वर्ग करायचा आहे, 115चा वर्ग करायचा आहे. बघूयात येतो का 115चा वर्ग. 115चा वर्ग, मग बघा 5चा वर्ग 25, 11च्या पुढची संख्या 12, 11 आणि 12चा डायरेक्टली गुणाकार करा. 11 आणि 12चा गुणाकार बघा किती येतो, मग 11 गुणिले 12, 12 1 12, 12 12 1 12, 12 1 12, 12ला 2 असा, हातच्या आलेला 1, 12 1 12 आणि 1 13, किती येतं, 132 येतं. मग 132 पाठीमागे लिहून घ्या. किती येतं, 115चा वर्ग 13,225, 13,225 येतं. कशाचा वर्ग, 115चा वर्ग. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता ठीक आहे, शेवटी 25 असलेला काढला आपण. हा, तर आता एक पॅटर्नचे दुसऱ्या एका पॅटर्नचे आता उदाहरण आहेत. जसं वर्गमुळामध्ये वर्गमूळ आणि वर्गमुळामध्ये वर्गमूळ अशा संख्या असतात. आणि मग या वर्गमूळ आणि वर्गमूळ मध्ये असलेल्या संख्या, त्यांची तुम्हाला काय करायची असते, बेरीज करायची असते, वजाबाकी करायची असते, गुणाकार भागाकार करायचा असतो. जसं की इथं तुम्हाला आता सांगितलं, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 248 प्लस पुन्हा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 52 आणि प्लस पुन्हा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 144. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं असतं, याला सोडवायचं असतं. ठीक आहे, मग आता हे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत, जशाच तसे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत आणि विचारतात बरोबर किती. आता अशा प्रश्नांना सोडवायचं कसं, तर या प्रश्नांना सोडवत असताना तुम्हाला काय करावं लागतं, यांना अगोदर उजवीकडून डावीकडं, म्हणजे ह्या शेवटच्या रकान्याकडून इकडं सोडवत जायचं असतं. मग यांना आपण सोडून बघू कशा पद्धतीने सुटतात. बघा, आता तुम्ही जर याला सिम्प्लिफाय केलं, म्हणजे याला जर कॅन्सल करायचं म्हणलं, तर 144 कोणाचा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही. 12चा वर्ग आहे ना, तर मग लिहून घ्या. इथं जशाच तसं लिहा, आता काहीच प्रॉब्लेम नाही. 248 प्लस वर्गमुळामध्ये 52 प्लस वर्गमुळामध्ये 144 होतं, त्याची किंमत किती आली, 12. 12 आणि 52 किती आलं, 64. मग याच्या पुढे काय होणार, 248 अधिक वर्गमुळामध्ये किती, 64. आणि 64 म्हणजेच किती आले, 8 आले. वर्गमुळामध्ये 248 प्लस 8. आता 248 प्लस 8 जर केले तर किती येतात, 8 दुनी 16 म्हणजे 256. म्हणजेच वर्गमुळामध्ये किती यायला लागले, 256. वर्गमुळामध्ये 256 म्हणजे एकक स्थानी 6, वर्गाच्या एकक स्थानी 6. म्हणजे बघा, 1 चा वर्ग 1, 2 दोन्ही 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे 256 कोणाचा वर्ग आहे, तो तर एकक स्थानी 6 आहे. म्हणजे 1 2 3 4
5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे एकक स्थानी वर्गाच्या 6 आहे म्हणजे तो एकतर संख्येच्या एकक स्थानी 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे, 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे. मग तुम्ही जर बघितलं तर 6 आहे, मग 6 कुठं आहे ते बघा एकदा. 256 जर 10चा वर्ग बघितला तर 100 येतोय आणि 20चा वर्ग जर बघितला तर किती येतोय 400 येतोय. आणि 256 100 आणि 400च्या मध्ये आहे म्हणजे येणारा वर्ग 10 आणि 20च्या मध्ये आहे. मग 10 आणि 20 मध्ये 6 एकक स्थानी किती 6 वर्ग येणारी संख्या एकतर 4 आहे किंवा 6 आहे म्हणजे त्याचा अर्थ एक तर 14 आहे किंवा 16 आहे. 14चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 14चा वर्ग नाहीये तर हा कोणता आहे. पुन्हा या दोघांच्या मध्ये जर 15चा वर्ग बघितलं तर किती येतो 225. 225 पेक्षा 256 मोठा आहे म्हणजे तो 16चा वर्ग आहे आणि 256 हा कितीचा वर्ग आहे मग 16चा वर्ग आहे. 256 हा 16चा वर्ग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याला सोडवावं लागतं. ठीक आहे, ही एक पद्धत आहे सोडवण्याची. तुम्ही व्यवस्थितरित्या सोडू शकता आणि परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे, क्लिअर झालं. आता बघा वर्गमुळामध्ये 256, वर्गमुळामध्ये 256 अधिक दुसऱ्या वर्गमुळामध्ये 81, दुसऱ्या वर्गमुळामध्ये किती 81, दोन्ही वर्गमूळ एकच आहे. आता 81 जर आता तुम्ही जर असं बघितलं की याला सोडवायचं कसं तर बघा आता वर्गमुळामध्ये 256 जशास तसे अधिक 81चा अर्थ आहे 81 कुणाचा वर्ग आहे 81 हा 9चा वर्ग आहे. 81 हा जर 9चा वर्ग असेल तर तुम्हाला काय करता येतं सोडवता येतं व्यवस्थितरित्या. मग 81 हा कितीचा वर्ग आहे 9चा वर्ग आहे. मग इथं जर 9 ऍड केले तर 256 प्लस 9 किती येतं वर्गमुळामध्ये बघा 9 6 9 आणि 6 हे बघा 256 प्लस 9. ठीक आहे 256 प्लस 9, 256 प्लस 10 जर केले असते तर किती आलं असतं 266 आलं असतं. परंतु असे किती येतात आता 265 येतील बघा 264 येतील कारण 265 येतील. 6 आणि 9 बघा 6 आणि 9 म्हणजे किती आले 5 हातचा आलेला 1 किती आले 265 आले. मग आता जर 265 येत असतील ठीक आहे तर मग मात्र काही ना काहीतरी काय आहे 265 ही संख्या कोणाची वर्ग आहे का तर कोणाची ती वर्ग नाही. ठीक आहे ठीक आहे 256 मध्ये 9 मिळवले 9 आणि 6 15ला 5चा चाला 1 6 आणि 256 मग 256 यायला पाहिजे होते 265 आलेले आहे. मग 265 असेल आणि ही कुठल्याच संख्येच्या जवळची वर्ग संख्या नसेल तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागतं. पण बघा एकदा 265 तर कुठलीच वर्ग संख्या नाहीये कारण इथं तुम्हाला बघितलं की 16 या संख्येचा वर्ग 265 आहे 256 आहे 256 आणि लगेच 265 10 ही संख्या नाहीये म्हणजे इथं तुम्हाला इथंच थांबावं लागणार आहे आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे कारण याच्या पुढे तुम्हाला सिम्प्लिफाय करता येत नाहीये किंवा लगेच पॉइंट मध्ये उत्तर दिलेलं असेल तर मग मात्र तुम्हाला ते सोडवायला हरकत नाही. ठीक आहे 5चा जर वर्ग बघितला तर तसं 5चा वर्ग आता याच्या जवळची वर्ग संख्या कोणती तेही सांगतो तुम्हाला. आता इथं मला 17चा वर्ग करायचा बघा 17चा वर्ग कसा करता येतो तुम्हाला 17 7 7 49 1 1 1 त्यानंतर 17 1 7 7 1 7 आणि 7 दोन्ही किती आलं 14 9 8 289 आहे. ठीक आहे इथं काय आलंय 289 म्हणजे जर तुम्ही 17चा वर्ग बघितला तर किती येतोय तो 289 आणि मग याची किंमत 16 ते 17च्या दरम्यान असते 16 ते 17च्या दरम्यान याची काहीतरी किंमत असणार आहे. मग आता ऑप्शन मध्ये जर 16 ते 17च्या दरम्यान काहीतरी उत्तर असेल तर ठीक आहे अप्रॉक्सिमेटली जर विचारलं 16 असेल तर 16 लिहा 17 असेल तर 17 लिहा दोन्ही तर कधीच नसणार आहे. ठीक आहे कारण इथं यांना अपेक्षित काय अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपासचं कोणतं आहे हे
म्हणजे ही संख्या कोणाच्या वर्गाच्या जवळपास आहे हे त्यांना तिथं विचारायचं आहे. ठीक आहे, असंच विचारतात ते, दुसऱ्या पद्धतीने विचारत नाही, हेही तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, मग 256, 64 आणि 256, 64, 16 वर्गमुळामध्ये 256 वजा वर्गमुळामध्ये 64 आणि अधिक वर्गमुळामध्ये 16. आता याला सोडवायचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा, पटकन कमेंटमध्ये सोडून पाठवा. 2 मिनिटं देतो तुमच्यासाठी. ठीक आहे, 256 वर्गमुळामध्ये कंसा वजा वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 16. पटकन कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहा, जेणेकरून आपल्याला पुढे जायचं आहे. बरं, एवढं कळतं का तुम्हाला की याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, बरं ठीक आहे, सोडवा चला. याचा अर्थ आहे 4, याचा अर्थ आहे 8 आणि याचा तर आताच काढला आपण, किती होता? 16. ठीक आहे, मग अगोदर बेरीज करायची, अगोदर वजाबाकी करायची, अगोदर गुणाकार करायचा. तुम्हाला काय वाटतं तशा पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे, मग आता इथं 16 दिसतंय, 16 आणि 64. ठीक आहे, इथं स्वतंत्र आहेत. हा, याच्या अगोदर कसं होतं? वर्गमुळामध्ये वर्गमूळ आणि वर्गमुळामध्ये वर्गमूळ आणि पुन्हा वर्गमूळ असं होतं ना. हा पॅटर्न इथं आहे का? नाही, हे स्वतंत्र आहेत. मग हे स्वतंत्र आहेत तर त्याचं कॅल्क्युलेशन पण काय होईल? स्वतंत्रच होईल. ठीक आहे, मग आता 16 मधून 8 गेले, 8 राहिले आणि 8 + 4 किती होणार? 12. 8 + 4 12. ठीक आहे, हा पॅटर्न आहे. ठीक आहे, चला एक उदाहरण देतो. 250 आता वर्गमुळामध्ये वर्गमुळातलं देतो. 250, 33 आणि 9. ठीक आहे, हे राहू द्या असंच. वर्गमुळामध्ये 250 अधिक वर्गमुळामध्ये 33 अधिक वर्गमुळामध्ये 9, हे सगळे अधिक हा, आणि हे एकात एक आहे. आता हे काय करा, तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. ठीक आहे, सगळे अधिक आहेत. 5, 16, 15, 20 अशी उत्तर आहेत. 5, 16, 15 आणि 20 ऑप्शन आहेत बरं. ऑप्शन नंबर 1 5, 2 16, 3 15 आणि 4 20. ठीक आहे, हा आहे प्रश्न आणि प्रश्नाचं तुम्हाला काय करायचंय? उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, टाका. आता 9 इथं जर बघितलं, इथं काटाकाटी करून डायरेक्टली पण सोडवता येत. हा, तुम्हाला याची किंमत किती येते? 3 येते. मग ह्याची किती झाली? 36 आली. मग 36 आणि याच्यात जर 36 ऍड केले आपण तर इथं आले 6, इथं आले 8, 200 किती आले? 86 आले. ठीक आहे, 286 आले. कारण का? हे वर्गमुळामध्ये 9 आहे म्हणजे 3 आहे. 3 इकडे ऍड केले 36, म्हणजे 3 जर ऍड केले तर इकडे किती होतात रे? 3 ऍड केले, इकडे जर 3 ऍड केले तर 36 म्हणजे किती? 4 ऍड होतात. ठीक आहे, किती ऍड होतात इकडं? 4. 250 मध्ये किती होणार? थांबा एक सेकंद, थांबा फक्त. 286 येत नाही तिथं. ठीक आहे, हे 36 आहे ना, हे 36 ची किंमत किती येते? 4 येते. जसं इथं 3 आलती डायरेक्ट या 9ची, तशी या 33 मध्ये 3 ऍड केल्यानंतर किती येते? 36, आणि 36 ची किंमत किती आहे? 4 आहे. आणि मग 254 याची किंमत येणार. आणि 254 मग याचा 254 बघा, 6 6 36 येते, 6 किंमत येते, 256 येते. ठीक आहे, 256. मग 256 तुम्ही बघितलंय कोणाचा वर्ग आहे तो? 256 ऑप्शन मधून बघा, 256 कोणाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे का? 5 चा वर्ग तर माझ्याकडे 25 आहे. ठीक आहे, 15 चा वर्ग 225 आहे, 20 चा वर्ग तर 400, 20 चा वर्ग 400 आणि 16 चा वर्ग तुमचा काय आहे? 256. 16 चा वर्ग 256. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न सोडवता येत असतात. ठीक आहे, तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण
म्हणजे इथं वर्ग आणि वर्गमूळ हा घटक बघत आहोत. वर्ग आणि वर्गमूळचा दुसरा भाग आज आपण बघितला. यानंतरही आपल्याला 1-2 भाग वर्ग आणि वर्गमूळचे बघायचे आहेत. ठीक आहे. आजचा वेळ आपला संपत आलेला आहे, म्हणून आपल्याला थांबावं लागणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.